भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. भाग तिसऱ्यामधील चॅप्टर आहे 5 नंबरचा, सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. तर या भागाला आपण सुरुवात करू. त्या अगोदर आपण समर्पण करतोय. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. सर्व श्रोते मंडळी व सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना नम्र विनंती. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अखिल मानवासाठी आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या आपल्या चॅनलला गंभीरराव खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. हे आपण सर्वांना कार्याला हातभार लावा. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करतो. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत म्हणजे 3 भाग पाडले त्याचे. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. नंबर 1, व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. नंबर 2, आणि प्रतीत समुत्पन्न वस्तूचे आत्मत्व अनित्य आहे. हे 3 गुण यालाच अनित्यतेच्या सिद्धांतातील हे 3 पैलू आहेत. हे 3 पैलू महत्त्वाचे आहेत. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूची अनित्यता म्हणजे परिवर्तन. प्रत्येक सेकंदाला प्रत्येक वस्तू ही बदलत असते. तेवढं आपली इंद्रिय तेवढे क्रियाशील नाहीत, म्हणून आपल्याला ते जाणवत नाही. बौद्ध तत्त्वेता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. जसं आपल्याला बसण्यासाठी खुर्ची पाहिजे, म्हणजे बसण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून खुर्ची तयार केली आपण लाकडाची, नाही का. म्हणजे सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळेच उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते, कारण लाकडापासून त्या बनवलेल्या असतात किंवा एखाद्या कापसाच्या धाग्यापासून कापड तयार केले जाते, साड्या बनवल्या जातात वेगवेगळे, मग त्याच्या वेगवेगळे प्रकारचे कापड तयार होतात. आणि हेतुप्रत्ययाचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही, म्हणजे त्या नष्ट होऊन जातात. जसं कापड नवीन आणतो तेव्हा नवा असते, काही कालांतरानं वापरल्यानंतर ते
विरून जाते, खराब होत जाते आणि ते कुंदून जाते आणि मग त्याचं अस्तित्व संपुष्टात येते. म्हणजे ज्याचे घटक त्याला ते मिळतात. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी. बघा, हे महत्त्वाचा भाग आहे. सजीव प्राण्यांचे शरीर हे किती घटकापासून बनलेलं आहे? तर पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. आणि ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी मृत म्हणून उरत नाही, म्हणजे तो जिवंत म्हणून समजल्या जात नाही. या 4 भूताचे पृथक्करण म्हणजे वेगवेगळे, हे 4 घटक वेगवेगळे झाले. पाण्यामध्ये पाणी गेलं, मातीमध्ये माती गेली, आपमध्ये आप म्हणजे तेजमध्ये तेज गेलं, हवेमध्ये हवा गेली आणि उष्णतेमध्ये उष्णता गेली, पाण्यामध्ये पाणी गेलं. तर अशा प्रकारे मग त्यावेळेस माणसाचं तिथं विघटन होते. एक प्रकारचं या घटकांचं विघटन झालं म्हणजे आपापल्या घटकात गेले की ते वस्तू नष्ट होते. तिला आपण मरण म्हणतो. तिला आपण काय म्हणतो? मनुष्य प्राणी मरण पावला म्हणजे जे घटक होते त्या घटकात जाऊन ते मिळाले, त्यावेळेस आपण त्या माणसाला, त्या प्राण्याला मृत म्हणून घोषित करतो. अनेक तत्व मिळून झालेली वस्तू अनित्य आहे, ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्यांच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होता आहे. अगोदर होता, नंतर नाही, ह्या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता म्हणजे जगत होता, तो प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही, कारण तो मरण पावलेला असतो. आणि तोच प्राणी भविष्य काळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तो पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. हे सिद्धांत समजून घेणं महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही, कारण आज जो क्षण गेला तो वापस, आज गेलेला टाईम परत वापस येत नाही. कारण निसर्गाचाच नियम आहे की सर्व जग हे अनित्य आहे. अनित्यवत संखारा. ज्यावेळेस आपण स्मशानभूमीमध्ये अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम घेतात त्यावेळेस जे बोधाचार्य असतात किंवा तिथले जे कोणी विधी करणारे असतात ते म्हणत असतात अनित्यवत संखारा. तर तेच अनित्यतेचा सिद्धांत ते सांगत असतात की हे जग अनित्य आहे. प्रत्येक मनुष्य नष्ट होणार आहे, प्रत्येक मनुष्य मरणार आहे, म्हणून आपण सावध राहिलं पाहिजेत. असा तो एक प्रकारे त्या माणसांना, इथल्या जमलेल्या सर्व माणसाला तो इशारा असतो की जागृत व्हा, आता तरी सुधरा. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. सर्वसामान्य माणसाच्या तो डोक्याच्या वरून जातो. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्या वरून जातो आणि शिकलेल्या माणसाला सुद्धा, बऱ्याच लोकांना ते समजत सुद्धा नाही. शिकले किती का असले, परंतु
हे समजून घ्यायला कोणी तयार नाही. हे समजल्यावर त्या माणसामध्ये सद्वर्तनानं वागायला माणसं शिकतील. पण आम्ही ते समजून घ्यायला तयार नाही. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. कोणी बी सांगते अहो जन्म झाला की माणसाला मरण आहे. प्रत्येक माणसाला समजते सगळ्याला, पण ते उमजत नाही. म्हणजे वर्तन त्याच्यावर तो काही सुधरत नाही. हे जर माणसाला पूर्ण समजलं, मनुष्यच राहतो. तो जनावरासारखा कधी वागणार नाही, तो धम्माच्या व्यतिरिक्त वागणार नाही. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. असं माहिती आहे की आपण वाढायला लागलो का कमी व्हायला लागलो कोणाला दिसते काय? नाही दिसत. 4 दिवसाचं बाळ, 5 दिवसाचं बाळ, 6 दिवसाचं बाळ, 8 दिवसाचं बाळ, 15 दिवसाचं बाळ, ही जी वाढ असते बालपणची, ही वेगानं वाढ होते. आणि नंतर ती वाढ आपली मग नंतर परत ती रिपीटमध्ये चालते. म्हणजे वाढ होतेच आणि मग त्याची कमजोर होत चालत असते. म्हणजे म्हातारपण येत असते आपण म्हणतो त्याला, नाही का? हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे. बुद्ध म्हणतात सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. या जगातली प्रत्येक वस्तू ही अनित्य आहे. ही जशी आज जो दगड आहे तो उद्या दगड राहणार नाही. कालांतरानं त्याची माती होणार आहे. ज्या ठिकाणी एखादं मंदिर बांधलेलं आहे, एखादं घर बांधलेलं आहे, त्याचा कालावधी संपल्याच्या नंतर ते नष्ट होत चालते. एखादं झाड आहे वाढत जाते, त्याची पूर्ण वाढ झाल्यावर किंवा त्याचं आयुष्य संपल्यावर ते नष्ट होत चालते. ह्या विचारसरणीतून पुढे मग काय येतो? ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला की हे जग शून्यातून निर्माण झालं आणि हे जग शून्यातच संपणार आहे. म्हणून भगवान बुद्धाचा हात आपण ज्यावेळेस पाहत असतो त्या हातामध्ये 2 बोटं असं दाखवलेले आहेत आणि शून्याचा आकार तथागतानं त्या 2 बोटाचा केलेला आहे. त्याचा अर्थ असा की हे जग, संपूर्ण जग या शून्यातून निर्माण झालेलं आहे आणि या शून्यामध्येच ते नष्ट होणार आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. ह्या बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिवाद नव्हे. भगवान बुद्ध म्हणतात मेल्यावर सगळ्या गोष्टी नष्ट होतात काय? नाही. तर ते जे घटक आहेत त्या घटकात जाऊन मिळतात आणि कालांतरानं ते घटक परत एकत्र आल्यावर वेगळ्या वस्तूची, प्राण्याची निर्मिती होते. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला आणि बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू आहे, मात्र पूर्णच नष्ट झालं असं भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगत नाही. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. आणि आपण जे उजळणी करतो त्या शून्यापासून सगळी सुरुवात होती, नाही का? सर्व वस्तूच्या स्वभावांच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून आहे. जर
वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण म्हणजे बदल होत चालतो आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. मग झाडं वाढली नसती, माणसं जेवढीच्या तेवढीच असती आणि सगळं काय मग ते हे परिवर्तनशील जग नसतं तर मग माणसं मरण पावले नसते आणि मग माणसं मरण न पावल्यामुळं हा निसर्गाचा नियम तुटतो तिथं मग. म्हणून हे जग पूर्ण परिवर्तनशील आहे. मग जन्म मरणाचं हे चक्र सदैव चालू आहे. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? मोठा प्रश्न पडला असता का नाही? माणसं मेलेच नसते तर मग या पृथ्वीवर माणसं किती झाले असते? काय गणित आहे का? असे झाले असते तर मानव जातीची प्रगती खुंटली असती, प्रगती झाली नसती. म्हणून शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती. शून्याला अर्थ भरपूर आहे. शून्य नसता तर आपल्याला मिळत नसता लागला. म्हणून परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, त्याला अर्थ आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. आता याच्याही पुढे जाऊन अणु रेणू याचा शोध लागलेला आहे, आपल्याला माहीतच आहे. आणि भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका, कारण ती आज ना उद्या नष्ट होणारी आहे, बदल होणारी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आज जे तरुण मुलं आहेत ते तरुण राहणार का? नाही. त्याची वाढ होऊन ते सुद्धा म्हातारेच होणार आहेत आणि ते मरण पावणार आहेत, पुन्हा दुसरे होणार आहेत. ते म्हणजे हे चक्र सदैव चालू राहणार आहे. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. म्हणून जो काळ आहे तो काळ महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये आपण चांगले विचार चांगलं वर्तन हे आपण केलं पाहिजे. कारण एकदा नष्ट झाल्यावर मनुष्य वापस येते काय? नाही. तर अशा प्रकारे आजचा भाग इथे संपलेला आहे. तर आपण समजून घेतलं असेल. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होये रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आता उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया उद्या. तोपर्यंत
जय भीम.